स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। स्टेजवर बसलेले मान्यवर आणि समोर बसलेले माझे मतदार बंधू भगिनींनो, मला ही निवडणूक विकासाविरुद्ध पोटदुखी अशी वाटते। मी सरपंच या नात्याने फक्त आपल्या गावाच्या विकासासंदर्भात तुम्हाला सांगेन। मी जास्त काही तालुक्यात मंत्री महोदयांनी काय केलं याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही। 5 कोटी रुपये खर्च करून भगवान वीर एकलव्य क्रीडा संकुल मंत्री महोदयांच्या या कार्यकाळात बांधलं गेलं दाभाडीसाठी। त्याच्यानंतर 1.5 कोटी रुपये खर्च करून आदिवासी सांस्कृतिक भवन बांधलं दाभाडीला। त्याच्यानंतर 5 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार बांधली दाभाडीला। 4.5 कोटी रुपये खर्च करून वाड्या वस्तींना पेयजलच्या पाईपलाईन गेल्यात। एवढ्या 2 वर्षाच्या कालावधीचा विषय हा सगळा। नंतर मालेगाव दाभाडी रोड कॉन्क्रिटीकरणला 15 कोटी रुपये मिळाले। आपलं अंतर मालेगाव दाभाडी अंतर 5 मिनिटात होतं ना, आता होतं की नाही होत? 5च मिनिटात। किती खड्डे होते त्या रस्त्याला, आता आरामात जातात ना सगळे। आम्ही 5 मिनिटात मालेगावचा प्रवास करू शकतो एवढा छान रस्ता करून दिला। त्याच्यानंतर 60 कोटी रुपये खर्च करून दाभाडी गावाला उपजिल्हा रुग्णालय दिलं। त्या उपजिल्हा रुग्णालयासोबत ट्रॉमा केअर देखील आहे। ट्रॉमा केअर, उपजिल्हा रुग्णालय आणि त्या रहिवाशांना असणारे सगळे बिल्डिंग्स त्याच्यात आहेत। अजून त्याच्यात काही रक्कम ऍड होणार आहे। जेव्हा हॉस्पिटल सुरू होईल, हॉस्पिटलला लागणारे जी अवजारं आहेत त्याच्यासाठी अजून काही रक्कम मंजूर होणार आहे। 1 कोटी रुपये खर्च करून इथे बाजूलाच कन्या शाळा आणि बजरंगवाडीवर एक मराठी शाळा, जिल्हा परिषदची शाळा, ती मागच्या वर्षीच तिचं लोकार्पण झालं। त्याच्यानंतर 3.5 कोटी रुपये खर्च करून रोकडोबा हनुमान मंदिरात भक्त निवास, उद्यान, मंगल कार्यालय, कंपाऊंड, मंदिराला रंगरंगोटी, परिसरात पेवर ब्लॉक, पार्किंग शेड, कॉन्क्रीट रोड हे सर्व एकाच वेळी केलं। आणि आजच आपल्या दाभाडीतले सुंदरकांड, जे हनुमान मंदिरात सुंदरकांड करतात त्या मंडळाने आजच तेथे एक अभिषेक केला आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। त्याला दाभाडीतले बाळाप्पा, पप्पू निकम, अजून इतर मुलांनी ते कार्यक्रम आजच आयोजित केला होता आणि आजच महाप्रसाद होता। 3.5 कोटी रुपये आपल्या दाभाडीचं ग्रामदैवत रोकडोबा हनुमान मंदिरावर खर्च केला। त्याच्यानंतर 1 कोटी रुपये कॉन्क्रीट रोड, दुड्डेरी पासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोडापर्यंत 1 कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रोड आता मंजूर आहे। त्याचं भूमिपूजन पण झालं, एवढ्या आठवड्यात तो पण रोड सुरू होणार आहे। त्याच्यानंतर डीपीडीसी मध्ये 2 कोटी रुपयाचे कॉन्क्रीट रोड मंजूर झालेले आहेत, त्याची निविदा देखील झालेली आहे। नंतर आमच्या आदिवासी बांधवांसाठी 300 घरकुल मंजूर झालेले आहेत। त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाच्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयाच्या आदिवासी बांधवांच्या वस्तींमध्ये रोड मंजूर झालेले। ते आठवड्यात आचारसंहिता संपल्यानंतर ते देखील रोड चालू होणार आहेत। नंतर 1 कोटी रुपये खर्च करून समोर दिसत असलेला हे शेड, हुतात्मा दगा निकम बाजारतळ, हे 1 कोटी रुपये खर्च करून दाभाडीला बाजारतळ मंत्री महोदयांच्या कार्यकाळातच झालेला आहे। सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी साहेबांनी 1 कोटी रुपये निधी दिलेला आहे।
मी फक्त दाभाडीला जी निधी दिली तेवढ्यावरच बोलणार आहे, त्या व्यतिरिक्त एक शब्द बोलणार नाही. आपल्या गावाच्या विकास कामाबद्दल बोलणार आहे. दोन नंबर वार्डात 60 कोटी रुपयाचं रुग्णालय 2 नंबर वार्डात येत बाबा. भूमिगत गटार 2 नंबर वार्डात झाली. 5 कोटी रुपयाचं भूमिगत गटार अंतर्गत पाईपलाईन देखील 2 नंबर वार्डातच झालं. बोलू आपण नंतर उद्या. त्याच्यानंतर साहेब आमच्या दाभाडी शिवला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल आलं. त्या कृषी विज्ञान संकुल मध्ये अत्यंत सुंदर कृषी विज्ञान संकुल आहे. मी त्या कृषी विज्ञान संकुल बद्दल काही सांगत नाही, परंतु कृषी विज्ञान संकुलामध्ये जे ऍडमिशन झाली आपल्या गावातल्या मुलांची, मी त्यांची नावं सांगतो. प्रमोद देवराम निकम यांच्या मुलीचं कृषी विज्ञान मध्ये एबीएम मध्ये ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर कैलास नेता त्याच्या मुलीचं ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर आमचा भाऊ विजू त्याच्या मुलाचं ऍडमिशन झालं. जाकाप्पाच्या हेमंत त्याच्या मुलीचं ऍडमिशन झालं. आपल्या रिक्षा युनियनचा अध्यक्ष रावसा निकम तो त्याच्या मुलाला बीएससी ऍग्रीला ऍडमिशन मिळालं. ओके, रावसाच्या मुलाचं ऍडमिशन झालं. म्हणजे आपल्या गावाला कृषी विज्ञान संकुल आल्यानंतर फक्त आपल्या गावाला शासनाच्या कॉलेजमध्ये तुमच्या आमच्या मालकीच्या कॉलेजमध्ये 10 ऍडमिशन झाली. एक ऍडमिशन घेण्यासाठी साधारण 8-10 लाख रुपये लागतात. असा विकास पुरुष आणि समोरच्या उमेदवाराला आपल्या गावाचा विकास दिसत नाही. त्यांनी जेव्हा सभा घेतली ती समोरच्या हुतात्मा दगा निकम शेडमध्ये घेतली आणि ते विचारत होते की गेल्या 20 वर्षात काय विकास झाला. समोरचा उमेदवार विकासाबद्दल बोलत होता. तुम्ही आपल्या विकास पुरुष नामदार दादासाहेब भुसे यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.